यावेळी जुन्या काळामध्ये खळी असायची, खळी. त्या खळ्यामध्ये धान्य साठवायची, धान्य तयार करायचं. त्याच ठिकाणी बैलाची रास सोडायची, त्याच ठिकाणी बैलाच्या पावलांनी. त्यावेळी काही मिशन वगैरे असं मळण्या करता नव्हतं. पण त्या काळी ब्राह्मण काका जे होते, एखादा सण आला, एखादा उत्सव आला की त्या काकांनी काय करायचं, आपलं जे घोडं आहे, घोडं म्हणजे काकांनी काय करायचं, त्या घोड्यावर बसायचं आणि प्रत्येक स्थानी जाऊन, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्या सणाची, त्या उत्सवाची माहिती द्यायची. गावाचं एवढं प्रेम बसलं त्या काकावर, एवढं प्रेम बसलं. पण काकाच थकलं. पण घोड्याला एक सवय होती. घोड्याला कोणती सवय होती? एक हंटर मारला की घोडं कुठं जायचं, प्रत्येकाच्या घरी सांगायला जायचं. एक हंटर मारला की, आणि 2 हंटर मारलं की घोडं कुठं जायचं, खळ्याव. हे नियमात बसलेलं, म्हणजे बरीच वर्षे काळ चाललेला. आणि यावेळी एक दिवस जिल्ह्याचं साहेब आलं. जिल्ह्याचं साहेब गाव पाणी करण्याकरता आलं. आणि गाव पाणी करण्याकरता आलं. जवळजवळ 10, 11, 12 वाजल्या. साहेबांना जायला उशीर झाला. जायला गाडी नाही, जायला वाहन नाही. कोणीतरी निरोप पोचवला, साहेब तुम्हाला जिल्हा पातळीवर सभेला बोलवलंय. मग बोलवलंय म्हणल्यानंतर जायला वाहन नाही. कशानं जायचं? गावाने सांगितले, बघा आमच्याकडे एक वाहन आहे. म्हणले कोणतं वाहन आहे? म्हणले घोडं आहे, घोडं. आता म्हणले आपल्याला तर जायचं आहे, जायला उशीर झालाय. म्हणलं काय का असं ना, कोणतं तरी साधन द्या, पण मला गेलं पाहिजे, सभा आहे, मिटिंग आहे. यावेळी चालेल म्हणले. मग ते काकाचं घोडं आणलं. काकाचं घोडं साहेबांना बसाय दिलं. आता साहेब जसं घोड्यावर बसलं, साहेबांनी ओळखलं आपल्याला कुठं जायचं आहे, आता घर माग आहे. मग त्या घोड्यानं ओळखलं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, घोडं पळनाच. हळूहळू चालायला लागलं, ह्या घरातनं त्या घरात, त्या घरातनं ह्या घरात. राग आला साहेबाला. का म्हणले मला मिटिंगला जायचं आहे, सभेला जायचं आहे, म्हणून हंटर काढला. मारायचं साधन ते, ज्या जोरात हंटर मारला, घोड्यानं ओळखलं आता कुठं जायचं आहे, खळ्याव. ह्या खळ्यावनं त्या खळ्याव, त्या खळ्यावनं ह्या खळ्याव. सकाळी 12 वाजल्यापासून साहेब 6 वाजेपर्यंत नुसत्या खळ्यावच फिरत होतं. आणि ज्या खळ्याव जाईल त्या खळ्याचा मालक म्हणायचा, साहेब इकडं कसं काय? म्हणलं म्या नाही आणलं, घोड्यानं आणलं, घोड्यानं आणलं. तसं आपलं मन आहे. आपलं मन ह्या खळ्यावनं त्या खळ्याव, त्या खळ्याव. कारण आपला विश्वासच नाही हो. तुका म्हणे देवा वरी का रुसावे, मनासी पुसावे काय केले.